गाण्याचा पण कार्यक्रम आहे, MCC संचलन ते सगळ्याचे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या गरिबांना न्याय मिळाला मधून. हा 26 जानेवारी का साजरा केला जातो याचं उत्तर कोण देते? प्रजेला सत्ता मिळाली तेव्हा. आपण हा 26 जानेवारी म्हणून प्रजासत्ताक दिन साजरा करतो. आपलं लँडिंग झालं ते कशा पद्धतीने झाले हे आम्हाला डेमो पाहायला मिळालं. असं वाटलं म्हणून आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त मन मनगट मेंदू स्वतःवर स्वतःचा आत्मविश्वास हसल्या हसला अडकू नकोस का आता गुजरने वाली हवा. तर नमस्कार मित्रांनो, मी सर्वेश कोले. शब्दवेड्याचा एक आज आगळा वेगळा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण इचलकरंजी शहरामध्ये 26 जानेवारी हा दिवस कशा प्रकारे साजरा केला जातो. आमच्या राजाराम स्टेडियम वरती देखील काय काय प्रकारचे वेगवेगळे प्रयोग केले जातात किंवा तिथं काय काय होतं काय काय नाही, त्या लोकांच्या बाईट्स असतील किंवा ते डेमो व्हिडिओ असतील, सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका, व्हिडिओला लाईक करा. काहीच वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आमदार अण्णा आपल्या सोबत आहेत, आवाडे साहेब. तर त्यांना आज 26 जानेवारी निमित्त काय वाटतं आपण बघूयात. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्या देशामध्ये उत्स्फूर्त अशा पद्धतीचा आनंद आहे. सगळीकडे स्वागत व्हायला लागले, जल्लोषी वातावरण आहे. सगळ्यांना त्यानिमित्तानं शुभेच्छा देतोय. आज इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं सुद्धा आज इथं साजरा होतोय, त्या ठिकाणी मी आलोय. सगळ्यांना शुभेच्छा. इथं आपण राजाराम स्टेडियम इथे आहे इचलकरंजीमधील, आणि सरस्वती हायस्कूल ना तुमचं? सरस्वती हायस्कूलचे काही विद्यार्थी आहेत. तर कसं वाटतंय आज? चांगलं वाटते. चांगलं वाटतंय. आज तुमच्या स्कूलचा गाण्याचा कार्यक्रम आहे? गाण्याचा पण कार्यक्रम आहे, MCC संचलन ते सगळ्याचे. आज काय आहे? 26 जानेवारी 26 जानेवारी प्रजासत्ताक रिपब्लिक डे. आता सगळ्यांनी सांगितलं 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. तर हा 26 जानेवारी का साजरा केला जातो याचं उत्तर कोण देते? का साजरा केला जातो? कारण भारताला त्यावेळेस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण ओळखण्यात आला, त्यामुळे हा दिन आपण साजरा केला जातो. आज संविधान प्राप्त झालं. तुला माहिती आहे आज काय आहे? काय 26 जानेवारी 26 जानेवारी का साजरी केली जाते? कारण आज आपल्या भारताला 26 जानेवारी निमित्त संविधान झाले प्राप्त. संविधान प्राप्त झालं. तर कसं वाटतंय तुम्हाला आज? छान वाटतंय तुला? चांगलं वाटतं. आज काय करणार आहे तुम्ही इथं? बघायला आले. बघायला आलाय तू? बघायला. छान 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 छान. तर मित्रांनो, आज संपूर्ण इचलकरंजी ही तिरंगामय झालेली आहे. सगळ्या विद्यार्थ्यांनी हे राजाराम स्टेडियम सगळं भरलेलं आहे, तुम्ही बघताय. तर इथं काही शाहू हायस्कूलचे, राजर्षी शाहू हायस्कूलची विद्यार्थी आहेत. तर कसं वाटतंय तुला आज? बरं वाटतं. बरं वाटतंय. कोण कोण आलाय? आम्ही सगळेजण आले. सगळेजण आलाय? होय. मग कसं वाटतंय आज? छान वाटते. छान वाटतंय. होय. सगळी शाळा आली आहे का? शाळा आल्या. आज काय आहे? आज प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातोय? तू सांग. गरिबांना न्याय मिळाला मधून. गरिबांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. असं नाव काय तुझं? सार्थक. सार्थकचं मत आहे. तर इकडे आज काय आहे? प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो? प्रजेला सत्ता मिळाली तेव्हा. प्रजेला सत्ता मिळाली. प्रजेला सत्ता आज मिळाली म्हणजे नेमकं काय झालं सांगू शकता का? गरिबांना न्याय मिळाला तेव्हा. गरिबांना न्याय मिळाला असं मत आहे. तर दादा नमस्ते. नाव कसं आपलं? शैलेश कोपर्डे. तर आज काय आहे? प्रजासत्ताक दिन. तर आज नेमकं काय झालं सांगू शकताय का? कारण बऱ्याच मुलांनाही प्रश्न पडला आहे की प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? प्रजासत्ताक दिन म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक त्यांचं सदस्य नेतृत्व म्हणून कने त्यांना संविधान लिहिण्यासाठी कने त्यांना नेमलेलं होतं. त्यावेळी त्यांनी 1947 नंतर त्यांनी चालू केलं ते लिहायला, जे संविधान लिहायला चालू केलं होतं. म्हणजे ज्याच्यात आपल्याला कायदे जे आपल्याला देश दिन चालते, त्यामुळे आपल्याला संविधान लिहिलं आहे, त्याच्यावर आपला जे देश चालवता कायदा आहे त्याच्याकडे 26 नोव्हेंबरला त्याचं पूर्ण लिहून चालतं. म्हणजे 1949ला ते लिहून पूर्ण झालं डिसेंबरला.
आपल्या नोव्हेंबरला त्याच्यानंतर 26 जानेवारीला त्याचा आपल्या संविधान म्हणून प्रजासत्ताक दिन म्हणून त्या संविधानाच्या मानासाठी आपण हा 26 जानेवारी म्हणून प्रजासत्ताक दिन साजरा करतो. ऐकला का रे बाळांनो? प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो? तर आज 26 जानेवारीला आपलं संविधान, जसं दादांनी सांगितलं, 26 नोव्हेंबर 1949ला संविधान लिहून तयार होतं. मात्र ते स्वीकार जे केलं आपण ते 26 जानेवारी 1949ला केलं आणि तेव्हापासून तुमची माझी आपल्या प्रजेची सत्ता ही आपल्या हातात आलेली आहे. म्हणून हा दिवस आपण उत्साहात साजरा करतो. कळलं? तर मित्रांनो, शब्दवेडेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज 26 जानेवारी आहे आणि त्यानिमित्त इचलकरंजीत वेगवेगळे उपक्रम राजाराम स्टेडियमवरती घेण्यात आले आणि त्यापैकीच एक म्हणजे एक प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं की चंद्रयान 3 म्हणजे चंद्रयान 3 हे चंद्रावरती कशा पद्धतीने पोहोचलं याचं प्रात्यक्षिक आता इथं पार पडलं. इथं प्रज्ञान रोवर वगैरे असेल ते कसं उतरलं ह्या संदर्भातले सुद्धा प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. अनेक विद्यार्थीसुद्धा इथं मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. त्या विद्यार्थ्यांना सुद्धा 26 जानेवारीबद्दल काय वाटतं या प्रतिक्रिया आपण रँडमली त्यांच्या घेणार आहोत. आजचा कार्यक्रम खूपच छान होता. जे आपलं लँडिंग झालं ते कशा पद्धतीनं झालं हे आम्हाला डेमो पाहायला मिळालं. यामध्ये आमची फिनिक्स इन्फोटेक ही टीम सहभागी झाली. त्यामुळं खरोखर खूप छान वाटलं सर. आणि तुम्ही जे हे प्रयत्न करत आहात की तुम्ही जो फीडबॅक घेत आहात ते असंच कंटिन्यू असून दे आणि त्यातनं खरोखर आम्हाला पण फायदा होत आहे. भरपूरशा बऱ्याचशा गोष्टी आम्हाला शिकायला मिळत आहेत. थँक्यू सर. कसं वाटलं? तर मुलं आपल्याला असताना दिसत आहेत. तर आज 26 जानेवारी आहे, कसं वाटलं तुम्हाला इथं कार्यक्रमाला येऊन? दरवर्षी मी फिनिक्सच्या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये येतच असते. पण एक आपण कसं होतं दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम इथं राबवले जातात आणि जो शेवटचा ॲक्ट असतो त्या ॲक्टमध्ये फिनिक्सचे सगळेजण माझी ऑल ओव्हर टीम पूर्ण सामील होत्या. त्यामुळे देशाबद्दलचं प्रेम तर वाढतंच. त्याचबरोबर आपण एक काहीतरी नवीन शिकवलो आहे हे सारखं समजून येतं किंवा प्रत्येकांच्या वर्क काय असतो, मॅनेजमेंट काय असते, हे छोटे छोटे इव्हेंट्सला आपण पार्ट्स मॅनेज कसं करायचा आणि इथला जो प्रत्येकांचा इन्व्हॉल्वेशन तो पण खूप छान होता. 26 जानेवारी म्हणजे काय माहिती आहे? कारण ते काय स्वातंत्र्याचं काय झालं एवढं माहिती. 26 जानेवारी काय प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो. तर बाळा, तुम्ही शाळा कुठली? विद्यानिकेतन हायस्कूल. विद्यानिकेतन हायस्कूल. तर 26 जानेवारीबद्दल काय सांगू शकतेस तू? 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून राष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. भारतीयांचा आत्मसन्मानाचा दिवस असतो तो. आत्मसन्मानाचा दिवस सगळ्यांचा असतो. सर इथं मला वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांचे आहेत. सर तुम्ही संपूर्ण टीम घेऊन आलेला आहात. तर कसं वाटते आज एकंदर? अतिशय आनंदाची गोष्ट आहे कारण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो. 75वा प्रजासत्ताक दिन आपण भारतामध्ये आज साजरा करतो आहे. गेले स्वातंत्र्यासाठी ज्यांनी लढले आज 75 वर्ष पूर्ण झाल्यात आणि 75 वर्षानिमित्तानं ह्या दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही या स्टेडियमला येतो आहे. दरवर्षी लहानापासून या स्टेडियमची आठवण आहे आणि आज शिक्षक म्हणून काम करतो म्हणजे आनंद वाढतो आहे. आणि प्रजासत्ताक दिनानिमित्तानं ही जी मुलं आहेत म्हणजे यांच्या ठिकाणी मी पण होतो. आज हीच मुलं माझ्या घरात म्हणजे माझ्यासोबत काम करते. एक आनंदाची गोष्ट वाटते. त्यामुळे एक आनंदाचा वातावरण एक निर्माण होतं आहे आणि मुलांना ही MCCचं कवायत वगैरे करण्याची आनंदी कला निर्माण होत्या आणि हीच कला येणाऱ्या पिढीसाठी खूप महत्त्वाची आहे. आणि देशाचे सैनिक हेच होणार आहेत आणि ह्यातलेच NCC NSSमध्ये कमांडर म्हणून जातील आणि ती सगळ्यात मोठी गोष्ट गर्वाची गोष्ट ही माझ्यासाठी असेल एवढंच मी सांगू इच्छितो. विद्यार्थ्यांना काय संदेश देऊ इच्छिता म्हणजे तुमचेच नाही तर बाकीच्याही? मी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी येणाऱ्या युवा पिढीसाठी महत्त्वाचा संदेश देईन. शिस्त ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि NCC MCCमधून येणाऱ्या पिढी ही सगळी नक्कीच घडेल आणि त्या घडणाऱ्या पिढीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. येणाऱ्या काळामध्ये मोबाईल इंटरनेट हे जर बंद ठेवून आपण एक कवायतच्या माध्यमातून NCCच्या माध्यमातून किंवा डान्सच्या माध्यमातून पुढं जाईल एवढंच मी मुलांना एक संदेश देईन आणि त्यातनंच आपण घडणार. आणि याच्यासाठी मी मुलांना सांगेन की MCC NCCमध्ये तुम्ही नक्कीच सामील व्हा. कारण पालकांची एक विनंती असते की पाय दुखाल्यात हात दुखाल्यात पण येणाऱ्या काळामध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आज येणारी आता माझ्या नंतरची एक पिढी आहे म्हणजे एक बॅच आहे. मुलं एकदम छोटे आहेत म्हणजे उंचीनं नाहीत आहेत म्हणजे काय शरीराची आहारसुद्धा त्यांच्याकडे नाही आहे. त्यासाठी आहारसुद्धा पाहिजे आणि हेच संदेश आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पौष्टिक आहार खाऊन आपली उंची तब्येत वाढवण्यासाठी NCCमध्ये नक्कीच सामील व्हा हीच एक विनंती करेन त्यांच्यासाठी.
तर NCCच्या विद्यार्थ्यांसाठी सरांनी एक संदेश दिलेला आहे, तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल. तर पिढीनं घडायचं असेल येणाऱ्या काळात तर स्वतःवरती लक्ष दिलं पाहिजे. पालकांनी सुद्धा मुलांवरती काळजी घेतली पाहिजे. मुलांची पाय दुखायला लागले तरी हरकत नाही, मात्र आपली हीच मुलं येणाऱ्या काळात सैन्यात जाऊ इच्छित असतील, जर देशासाठी काही करू इच्छित असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा मुलांनी मैदानात उतरलं पाहिजे असं सरांचं मत होतं. इथं सरांचं नाव कसं आपलं सर? मी शंकर पवार, मुख्याध्यापक राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल. तर आज बऱ्यापैकी आम्ही बघासपासून बघतोय तुम्ही नियोजनात असेल किंवा इतर गोष्टींमध्ये पुढाकार घेताय, तर कसं वाटतंय आज एकंदर सगळं? अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी इचलकरंजीमध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. खरं तर या कार्यक्रमामध्ये अनेक लोकांचं योगदान आहे आणि गेली 7-8 दिवस झालं की आम्ही सराव करतो आहे आणि म्हणून हा 2 तासाचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट होतो आहे. त्यामध्ये इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त साहेब असतील, त्यांची सगळी टीम असेल, त्याचबरोबर आमच्या राजाराम मैदान या ठिकाणी काम करणारी टीम असेल, शेखर शाह, त्यांचे सगळे या ठिकाणी असणारे सहकारी यांच्या माध्यमातून हा चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि त्यामध्ये आपले लोकप्रतिनिधी असतील, त्याचबरोबर पत्रकार, छायाचित्रकार, आपल्याही सर्वांचं या ठिकाणी योगदान आहे आणि त्यामुळेच हा कार्यक्रम अतिशय उंचीवर गेलेला आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचंच मनपूर्वक आभार. एक इथं प्रात्यक्षिकसुद्धा झालं आता थोड्या वेळापूर्वी की ज्याच्यामधून चंद्रयान 3 कशा पद्धतीनं चंद्रावर गेलं, त्याचं लँडिंग कसं झालं हे सगळं दाखवण्यात आलं. ही कल्पना कोणाची होती नेमकी? ही कल्पना आमचे गॅरेज विभागाचे प्रमुख आहेत संजय कांबळे. खरोखरच या माणसाचं फार मोठं योगदान आहे. कुठलेही सामाजिक कार्य असू दे, सांस्कृतिक कार्यक्रम असू दे, तो निश्चित या ठिकाणी पुढाकार घेऊन करत असतात. अतिशय स्वतः मेहनतीनेही काम करत असतात आणि त्यामुळे संजय कांबळेंचं फार मोठं योगदान आहे आणि त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय चांगला संपन्न होतो. धन्यवाद सर. एकंदर बघितलं तर अनेकांच्या प्रयत्नातून अशा पद्धतीचे उपक्रम होतात. आज 26 जानेवारीच्या निमित्तानं संपूर्ण देशभरात असे वेगवेगळ्या ठिकाणी उपक्रम होत असतात. मात्र इचलकरंजी आपला दर्जा नेहमीच राखताना दिसते. इचलकरंजी दरवर्षी 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, असे उपक्रम घेते आणि विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेरणा देते. आणि म्हणूनच या इचलकरंजीतून अनेक विद्यार्थी आज देशस्तरावरती, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती स्वतःला सिद्ध करताना दिसत आहेत. त्याचपासून आपण बघतोय जे की प्रात्यक्षिक बघितलं आपण चंद्रयान 3चं, तर ज्यांच्या संकल्पनेतून हे प्रात्यक्षिक पार पडलं असे कांबळे सर इथं आहेत. तर त्यांना आपण विचारायचं आहे की संकल्पना तुम्हाला सुचली कशी की या वर्षीच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपण ही संकल्पना आणावी? आज आपल्या भारत देशामध्ये आपलं नाव जे एस सोमनाथ आणि त्यांच्या टीमने जे केलेलं आहे, 3 यंत्रयान सोडून त्यानंतर त्याचे लँडर, त्याच्यातलं लोअर वायर काढणे आणि जे काही चंद्रावरचे दृश्य ते आपल्यापर्यंत पोचवणं, आमच्यापेक्षा त्यांनी महान कार्य केले. त्यांचं कुठं तर आपल्या या विद्यार्थ्यांना याचा कुठं तर उपयोग व्हावा म्हणून आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही ह्या चंद्रयान 3चा प्रक्षेपण या ठिकाणी करण्याचं जिद्द करून आम्ही ते करायचा प्रयत्न केला आहे. छोटासा प्रयत्न आहे पण केलेला आहे. तर विद्यार्थ्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही या सगळ्या संकल्पनेत? यातून ज्या भारत देशासाठी ज्या वैज्ञानिकांनी जे काय आपल्या भारत देशासाठी केले, आपलं जगात आपलं नाव केलेलं आहे, तसंच आपल्या विद्यार्थ्यांनी ह्यामध्ये कुठंतरी एखादी इस्रोमध्ये जाऊन एखादी सायंटिस्ट होऊन असं एक कामगिरी करावी ही त्यांना आमच्याकडून शुभेच्छा आहेत. तर इस्रोमध्ये आपले विद्यार्थी जातील असं सरांची अपेक्षा आहे. नक्कीच ती पूर्ण होईल. सर तुम्हाला कसं वाटतं एकंदर आजचा कार्यक्रम तुम्ही सगळा बघितला? आमचे वाहन खात्यातले आमचे मित्र दरवर्षीच असा हा कार्यक्रम करत असतात आणि त्यांच्या उत्स्फूर्तपणामुळं हा एवढा 26 जानेवारीचा कार्यक्रम ते दरवर्षी सादर करतात. प्रत्येक वेळी नवीन नवीन संकल्पना घेतात आणि आमच्या महानगरपालिकेला आमच्या संजय कांबळेचा फारच अभिमान आहे. त्यांनी असेच सेवा इथून पुढेही द्यावी हीच मी आशा करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी संजूने जे आपल्याला दाखवलं आहे त्यातनं आपल्याला जे पाहिजे ते घेऊन आपण अभ्यास करून शास्त्रज्ञ व्हावं हीच अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. तर अशा पद्धतीने आपण बघतोय सगळ्यांच्या शुभेच्छा येतात. तिथं सर एक आहे. सर नाव कसं आपलं? संजय परेड सर. तर सर कसं वाटते 26 जानेवारीचं वातावरण आहे? इथं हजारो विद्यार्थी आज होते, अनेक प्रात्यक्षिकं झाली, तुम्ही बराच वेळ झाला कार्यक्रम बघताय, कसं वाटतंय? मी गेली 15 वर्षे झाले सूत्रसंचलन करण्यासाठी या ठिकाणी येतोय. इचलकरंजी महानगरपालिकेनं अतिशय उत्कृष्ट असा हा उपक्रम राबवतात. कारण बऱ्याच इचलकरंजीमध्ये शाळा आहेत, त्यातील बऱ्याचशा शाळा 25 ते 35 शाळा MCC NCC स्काउट गाईडच्या माध्यमातून इथं विद्यार्थी येतात. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, मन, मनगट, मेंदू, स्वतःचा आत्मविश्वास हा या ठिकाणी या माध्यमातून निर्माण होतो. 26 जानेवारी 15 ऑगस्टला विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील. वाहन विभागाचं एक आकर्षण दरवर्षी संजय कांबळे यांच्या माध्यमातून पालकांच्या समोर असेल किंवा इचलकरंजीवासियांच्या समोर एक चांगल्या पद्धतीनं डेमोज हा बघण्यासाठी हजारो लोक या ठिकाणी येत असतात.
आणि मुलांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं बरेचसे पालकसुद्धा या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीनं येऊन हा कार्यक्रम बघतात. खरोखर नगरपालिकेचं महानगरपालिकेचं कौतुक करण्यासारखं आहे. बरेचसे या ठिकाणी पैसे खर्च करून आणि चांगल्या पद्धतीनं नेटकं नियोजन हे या ठिकाणी ही महानगरपालिका करत असते. यामुळं भविष्यामध्ये सुद्धा याच्यापेक्षाही सुद्धा मोठा कार्यक्रम व्हावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो. धन्यवाद. सर, एक विचारायचं होतं, तुमचं सूत्रसंचालन तर अप्रतिमच होतं, त्यात काय विषयच नाही. या व्यतिरिक्त आता जसं तुम्ही उल्लेख केलात नगरपालिकेचा, तर इथं लोकप्रतिनिधीही होते, प्रशासकही काही आले होते आणि त्याचबरोबर नगरपालिकेसाठी काम करणारे आपण सगळे मंडळीसुद्धा आहात. हे सगळंच नियोजन हे प्रशासकांच्या माध्यमातून होतं आहे, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून होतं आहे की नगरपालिकेचे काही पदाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून, काय सांगाल? नगरपालिकेतील सध्या जे आयुक्त साहेब आहेत, आमची एक बैठक होते. ह्या 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, त्याच्या अगोदर एक 10 दिवस अगोदर एक आमची बैठक होते. त्या बैठकीमध्ये वेगवेगळे यांचे विभाग आहेत. त्या विभागाच्या माध्यमातून यांना सांगितलं जातं की प्रत्येकजण आता विभाग कुणी बघायचा, संचलन कुणी बघायचं, आरोग्य विभाग कुणी बघायचं, वाहन विभागाचा डेमो कुणी बघायचा, वेगवेगळ्या स्पर्धा ज्या आहेत या स्पर्धेचं नियोजन जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रशासकीय माध्यमातून इथं नगरपालिकेत महानगरपालिकेत जे नियोजन केलं जातं. आणि हे आता मला वाटतं 2 ते 3 वर्ष झालं प्रशासक या ठिकाणी असल्यामुळं जे इतर वेळेला सुद्धा नगराध्यक्ष आणि यांच्या माध्यमातून काम होतं, पण या 2-3 वर्षामध्ये आचारसंहितेमध्ये निवडणुका न झाल्यामुळं आयुक्त साहेब या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पाठबळ देऊन प्रत्येक मुलांना शाळेंना कौतुकाची ताप म्हणून त्यांना सर्टिफिकेट असेल, प्रमाणपत्र असेल, शिल्ड असतील, 3 दिवस मुलांना खाऊ देऊन सुद्धा त्या मुलांना सहकार्य करतात. एकंदरीत इचलकरंजी महानगरपालिका अशा वेगवेगळ्या उपक्रमासाठी चांगल्या पद्धतीनं सहकार्य करते. धन्यवाद. बघितलं आपण तर सध्याचे आपले प्रशासक जे आहेत इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त, त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेतला जाते असं म्हटलं जातं, नगरपालिकेच्या माध्यमातून घेतला जातो. असे कार्यक्रम जागोजागी झाले पाहिजेत, वेगवेगळ्या भागात झाले पाहिजेत आणि विद्यार्थ्यांना त्याच्यामुळे बळ मिळत राहिलं पाहिजे, हीच आमची अपेक्षा नेहमीच राहणार आहे. तर मित्रांनो, आज आपण 26 जानेवारी निमित्त इचलकरंजीतल्या राजाराम स्टेडियममध्ये वेगवेगळ्या उपक्रमांना सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची, काही पालकांची, काही शिक्षकांशी सुद्धा संवाद साधला. अनेकांच्या प्रतिक्रिया कार्यक्रमासंदर्भात आल्या. मात्र एक प्रश्न आपण सगळ्यांना विचारला, बऱ्यापैकी लोकांनी उत्तरसुद्धा व्यवस्थित देण्याचा प्रयत्न केला की 26 जानेवारी हा दिवस का साजरा केला जातो किंवा 26 जानेवारीला झेंडा फडकतो, तो नेमका का फडकतो, याचं उत्तर अनेकांना म्हणावं तसं देता आलं नाही. काहींनी सांगितलं की संविधानाचा स्वीकार केला म्हणून 26 जानेवारी साजरा केला जातो, काहींनी वेगळीच उत्तरं दिली की देश स्वतंत्र झाला म्हणून 26 जानेवारी साजरा केला जातो. मात्र आम्हाला असं वाटतं की आमच्या सगळ्या प्रेक्षकांनाही कळायला पाहिजे की 26 जानेवारी हा दिवस आपण का साजरा करतो. तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये टाका. मात्र तुम्हाला सांगू इच्छितो की 26 जानेवारी हा दिवस निवडण्याआधी 26 नोव्हेंबर 1949ला आपल्या भारत देशाचं संविधान हे पूर्णपणे तयार झालं होतं. संविधान समितीमध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेचे अध्यक्ष जे होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक प्रयत्न करून आपल्या देशाचं संविधान तयार केलं आणि हे संविधान तयार झाल्यानंतर 26 नोव्हेंबरला ते पूर्ण तयार झालं होतं 1949 साली आणि त्या दिवशी त्याचा स्वीकारही करण्यात आला. म्हणून आपण प्रास्ताविक जर पाहिलं असेल देशाची प्रस्तावना तर त्या प्रास्ताविकामध्ये सुद्धा आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी आम्ही हे संविधान स्वतःप्रत अर्पण करत आहोत असंही आपण शेवटला म्हटलेलं आहे. परंतु अनेकदा प्रश्न पडतो की 26 जानेवारी हाच दिवस का निवडला असेल. तुम्हाला काय वाटतं 26 जानेवारीच हा दिवस का निवडला असेल. तर याचाही एक महत्त्वाचा इतिहास त्याच्या पाठीमागे आहे. 1930 साली 26 जानेवारी 1930 साली आपल्या देशामध्ये तत्कालीन काँग्रेस जे संपूर्ण सरकार होतं किंवा काँग्रेसचे जे नेते होते त्यांनी विशेष अधिवेशनामध्ये स्वराज्याचा ठराव पास केला होता आणि 26 जानेवारी 1930 पासून आपला देश स्वतंत्र आहे असं त्यांनी त्यावेळेला जाहीर करण्याचं काम केलं होतं. मात्र त्याच्यानंतरही आपण जवळपास 16-17 वर्ष गुलामगिरीत राहिलो इंग्रजांच्या. मात्र तो दिवस महत्त्वाचा होता, त्या दिवशी क्रांतिकारी निर्णय आपण घेतलेला होता आणि म्हणून 26 जानेवारी हाच दिवस आपण देशाचं संविधान जनतेला अर्पण करण्यासाठी निवडावा असं म्हणण्यात आलं. आणि या संविधानाचं स्वीकृती म्हणा किंवा या संविधान जनतेप्रत अर्पण करणं असू द्यात, हे आपल्या देशामध्ये 26 जानेवारीपासून अंमलात आणण्याचं काम करण्यात आलं आणि 26 जानेवारी 1950 पासून आपल्या देशामधली प्रत्येक प्रजा ही प्रजासत्ताक झाली. अर्थात तुमची माझी जनतेची सत्ता ही 26 जानेवारीला आली हे आपल्या सगळ्यांना माहीत असलं पाहिजे. ही माहितीपूर्ण व्हिडिओ कसे वाटत आहेत
हे सांगत राहा. आम्ही प्रयत्न करतोय तुमच्यापर्यंत लोकांच्या प्रतिक्रिया पोहोचवण्याचे. तुम्हीसुद्धा हे प्रयत्न अनेकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा आणि असंच चॅनलला प्रेम देत राहा. आम्हीसुद्धा वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. आपण असंच ग्राउंड रिपोर्टिंग घेतलेलं आहे इचलकरंजीमध्ये 26 जानेवारीच्या निमित्त. सगळ्यांना पहिल्यांदा 26 जानेवारीच्या शुभेच्छा. माझ्यासोबत आहेत सर्वेश सर. आता जे आम्ही दिवसभर सकाळपासून काम करून आलेलो आहे त्याचं एडिटिंग सर्वेश सर करतायत आणि आज 26 जानेवारी आहे. सर्वेश सर कसं वाटतंय? एवढी रिस्पेक्ट दिल्याबद्दल धन्यवाद अक्षय सर. आणि हे ॲक्च्युली एक व्लॉग टाईप व्हिडिओ चालू आहे आपला. याच्यामध्ये आम्ही सगळे दिसणार आहे. हात सोडा सर, माझं पण चॅनल आहे. हां तर हे कॅज्युअल असणार आहे आपलं काय असं काही नाही. फक्त 26 जानेवारी दिवशी एक धमाल आमच्या ऑफिसमध्ये कशी असते काय असते याची एक झलक म्हणून आम्ही आज एक व्हिडिओ बनवतो आहे. हे काही ठरवून करणार नाही आहे, स्क्रिप्टेड अजिबात नाही आहे. जे येईल ते असं फटकन, जसं थुंक येते तशी पटकन असं तोंडात जे येईल ते आपण बोलणार आहे. बोला सर. जाऊन दे, पटकन जरी बोलत असलो तरी मुद्द्याचं झालं पाहिजे. आज 26 जानेवारी आहे, देशासाठी फार महत्त्वाचा दिवस आहे. सर 26 जानेवारी म्हणजे काय सांगा बरं? हसल्या अडकू नकोस का? बघे आता मुद्द्याच्या प्रश्नावरती आल्यानंतर महत्त्वाच्या गोष्टीलाच अगदी व्हिडिओमध्ये हे बघा मित्रांनो, आता ॲक्च्युली हे आम्ही ग्राउंड रिपोर्टिंग करायला गेलेलो. प्रॉपर रिपोर्टर सर आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे ह्यांनी सगळा अभ्यास करून गेलेले की लोकांना तिथं खुळ्यात काढले. 26 जानेवारी म्हणजे काय, तर लोक त्यांच्या मनानं भोड्या बावळ्या मनानं काय ते उत्तर दिली हो. तर ह्यांचा अभ्यास सखोल ना, म्हणजे ॲक्च्युअल काय आहे हे ते अभ्यास करून गेलेले. आता आपल्यासारख्या नॉर्मल माणसानं काय करणार की बाबा आपल्याला नॉर्मल एक माहिती आहे की संविधान आपल्या देशात लागू झालं 26 जानेवारीला आणि त्यामुळं प्रजासत्ताक दिन म्हणून आपण त्या दिवशी साजरा करतो. पण आता यांचा अभ्यास काहीतरी खोल असतो. हे ते खोल अभ्यास करून खोल उत्तर देतात. असं काहीतरी असेल, ऐका त्यांचं. मी सांगितलेलं ते त्यांना आणि ऐकले ते सांगायला लागले संविधान लागू झालं वगैरे. एवढं तरी मला माहीत असेल. नॉर्मल गोष्ट आहे, लहानपणापासून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. एवढं माहीत नसेल का सर? ह्यात पण क्रेडिट घ्याल का सर? तर आपण हनुमंत सरांना विचारणार आहे की हनुमंत सर आज 26 जानेवारी आहे बरोबर, तुम्ही साजरी केली का? केली. तर 26 जानेवारी निमित्त काय केलं तुम्ही? काय आपण सकाळपासून शूटच करत होतो ग्राउंडवरती सगळं प्रजासत्ताक दिनाचा. जिलेबी खाल्ली की? हो जिलेबी मस्त तुपातली खाल्ली. तर तुपातली खाल्ली. तर 26 जानेवारी सर का साजरा करतात सांगा? आता तर सर्व्हिस सरांनी सांगितलं, माझ्यासमोरच बोलल्यात. काय? संविधान आपल्याला लागू झाले ना. आपल्याला लागू झालं सगळ्यांनाच. सगळ्यांनाच लागू झालेलं आहे संविधान आजच्या दिवशी आपल्या. तर सर मला असं विचारायचं, तुमचे देशावर प्रेम आहे तुमचं? हो काय. देशासाठी लढणाऱ्या क्रांतिकारकांची नावं तुम्हाला माहिती? एखादा क्रांतिकारक तुमचा आवडता? भगतसिंग. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि आमचे सावरकर. होय. तर सावरकर का आवडतात? मराठी माणूस म्हणून सावरकर. बाकी देशासाठी काय केलं की नाही त्यांनी? काय होय भरपूर. काय केलं? देशासाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रजांच्या विरोधात पण लढाई केली. चला, लढा घेतलेली. लढा केला होता. जेलमध्ये गेले होते बरोबर. शिक्षा अनंत कान्हेरेंच्या कटामध्ये मारण्याच्या त्यांचा महत्त्वाचा हात होता असं म्हटलं जातं. अभ्यास तर असू दे. एकंदर कसं वाटतं आजचा दिवस? लोकांच्यात गेलो आपण, मुलांच्यात गेलो. मस्त अनुभव खूप भारी आला. असं स्वतःला फील आलं की आपण काहीतरी मोठं कार्य करतोय. काय मोठं कार्य करतोय आपण? एवढं मोठं कार्य करतोय. तर ठीक आहे हनुमान सर, तुम्हाला रॅपिड क्वेश्चन विचारतोय. एका मिनिटाच्या तुम्ही 5 गाणी सांगायचे देशभक्तीपर. संदेश से आते हे गाणी सुरात. संदेश से आते हे एक झालं. परत बॉर्डर चालू झाला, 5 सेकंड झालेले आहेत. परत कुठलं देशावरची गाणी? ए मेरे वतन की लोगो, जरा आंखों में भर लो पाणी. दुसरं गाणं आलं. तिसरं वंदे मातरम आपलं हाय ते. चक दे इंडिया. चक दे इंडिया. परत उरी पिक्चर मधलं आपलं हे आहे हाऊ दू जोस नाही काय ते गाणं आहे का? हा. कसं ते जरा असं इंग्लिश टाईप असल्या का आहेत भरपूर गाणी अशी. आवडतात देशभक्तीपर सिनेमा? बॉर्डर आहेच की. बॉर्डर आहेच. म्हणजे आमच्या काळातला तर पिक्चर तो बॉर्डर बघण्यासारखा. म्हणजे तुमचा काळ म्हणजे कुठला? तो म्हणजे हडप्पा संस्कृतीमध्ये वगैरे. तर हा अंधार येत असला तरी आमच्या विचारांचा प्रकाश पाडण्याचं काम करतोय सर आम्ही कॅमेऱ्यामध्ये. तर आपण काय करूयात, सर्वेश सरांना काही प्रश्न विचारत असं मला वाटतंय. सर्वेश सर शूट करत आहेत. पण सर्वेश सर, ओके प्लीज.
हे कानाला काय बसतो काय तुम्ही. घातलंय म्हणायचं हे सगळ्यात पहिली गोष्ट तर बसतो सर. आता हे तर रिपोर्टिंग वगैरे काय करायला नाही आपण. आपला एक कॉलर माईक जरा खराब झाला आहे किंवा तो कॉलर माईक नाही आहे म्हणून आपण ह्यो माईक वापरालो आहे. आपण काय रिपोर्टिंग वगैरे करायला नाही. त्यामुळे तो एक आव आणलाय ना, सर तुम्ही हे करा ते करा, ते बंद करा सर. नाही ते बंद करा सर. आपण मित्र म्हणून आपण कॅज्युअली बोलतोय आज. तुम्हाला जे विचारायचं आहे ते विचारा सर, काही अडचण नाही सर. आता मी तुम्हाला एक पहिला प्रश्न विचारतो. हां, कीबोर्डमध्ये बटणं किती असतात? माहीत नाही. जसं तुम्हाला पत्रकाराचा अभ्यास आहे ना, तसा आम्हाला आमचा अभ्यास. आता अजून एक प्रश्न विचारतो तुम्हाला. जसं हनुमान सरांना मगाशी विचारला तुम्ही की एका मिनिटात 5 देशभक्तीपर गाण्यांची नावं आणि एखादं कडवं. 5 गाणी बाय. हे महाराष्ट्र 24 काय येते सर? ओके ओके 2 चॅनल. हा असू दे. एका मिनिटात 5 हनुमान सर किती घेऊ? तुम्हाला 5 सांगितले बस. हां, 5 देशभक्तीपर गाणी पटपट पटपट. नाही असं काय नाही, असं थोडी असतंय. पहिले गाणं संदेश से आते. 2 मराठी 2 इंग्लिश. दुसरं हे मेरे वतन के लोग. एक कन्नड. लोक आणि ते काय आम्हाला येत नसते कन्नड येते मध्ये. किंवा मग नाही नाही यांड फ्रुती खाल्ले वा 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 वा. ओके ओके सर बरोबर आहे. त्यानंतर जनगण मन हे राष्ट्रगीत आहे. चेष्टेचा मार्ग साईडला. एक महत्वाची बाबा एक 5 देशभक्तीपर स्वातंत्र्य सैनिकांची नावं जी तुम्हाला जास्त आवडतात. मला आवडणारे स्वातंत्र्य सैनिकांपैकी सगळ्यात महत्त्वाचं नाव हे मी सांगेन. जसं आता हनुमंत सरांनी सांगितलं, पटपट नाव घ्या सर. हां, तर त्याच्यात सावरकरांचं येतंच. मात्र सगळ्यात महत्त्वाचं पहिलं नाव घेईन ते भगतसिंगांचं, कारण देशासाठी बलिदान देणारे ते व्यक्ती होते. त्याचबरोबर क्रांतिकारकांमध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांची नावं नेहमीच अग्रगण्य स्थानी असतील. मात्र त्याचबरोबर समाजसेवक ज्यावेळेला आम्ही म्हणतो त्यावेळेला महात्मा गांधींचं सुद्धा आवर्जून नाव आम्ही घेऊ शकतो. सुभाषबाबूंचं पण नाव घेतलं पाहिजे. आणि त्याचबरोबर स्वातंत्र्य लढ्यामध्ये जवाहरलाल नेहरूंचं योगदान हे सुद्धा महत्त्वाचं होतं. झाशीची राणी असेल, त्यांचं असेल, तात्या टोपे असतील, कानेरी बंधू असतील, या सगळ्यांचंच योगदान हे महत्त्वाचं होतं. त्यामुळे अनेक नावं आपल्याला घेता येतील. सर, तुम्हाला देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्त्वाचं योगदान दिलेल्या एका व्यक्तीचं नाव फक्त, आणि त्यानं कुठलं योगदान दिलं ते तुम्हाला आवडते हे सांगा. ऑब्व्हियसली आता मी हनुमंत सर सांगितलं म्हणून सांगाल नाही, पण हनुमंत तुम्हालाही माहिती आहे की हनुमंत सरांनी आम्ही एका विचाराचे काइंड ऑफ आहोत. त्यामुळे आम्हाला भगतसिंग हे खूप जवळचे वाटतात. बिकॉज त्यांनी खूप वयाच्या खूप कमी वर्षामध्ये असतानाच ह्या देशासाठी फाशीवरती चढले किंवा स्वतःचं आयुष्य संपवून घेताना त्यांनी कधी बाबा म्हणजे मृत्यूला घाबरले नाहीत. आणि आपल्यासारख्या लोकांना, पुढच्या पिढीला देखील त्यांनी हा संदेश दिला की स्वातंत्र्य किती महत्त्वाचं आहे किंवा त्यासाठी आपल्याला जरी फासावर जरी चढायला लागलं तरी आपण 72 आपण चढायचं. जेव्हा ते फाशीवरती चढले तेव्हा आता आपल्या बॉलिवूडमध्ये किंवा आपल्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये अजय देवगननी वगैरे त्यांची भूमिका साकारलेली, तर ती किती भारीरित्या, किती इमोशनलरित्या ते पूर्णपणे लोकांना अजूनही कळतं की भगतसिंग हे कॅरेक्टर ॲक्च्युली काय होते. आता मला हे नाही वाटत की हे पुरेपूर त्यांनी एस्टॅब्लिश केला असेल, पण त्यांच्या आयुष्यातला काही पार्ट का होईना जो आपल्याला माहिती आहे त्या पार्टनुसार एवढंच वाटतं की आता आपलं जे तरुण रक्त आहे किंवा आपण जे यंग आहे, कोणत्याही कामामध्ये आपण आळस करतो किंवा आपल्याला कोणती कामं होत नाहीत अक्षरशः, पण ते भगतसिंग एक सारखं त्यांचं एक उदाहरण खूप भारी आहे की त्यांनी खूप लहान वयामध्ये असताना या देशासाठी स्वतःचं बलिदान दिलं, फाशीवरती स्वतः चढले, आणि त्यामुळं आम्हाला ते खूप आवडतात. आता मला एक किस्सा सांगा सर, की शाळेत असताना किंवा लहानपणी शाळेत वगैरे असताना तुम्ही 26 जानेवारी किंवा 15, हा प्रश्न मलाही विचारा नंतर, हा शेवट ठेवू आपण, बिकॉज मला याचं उत्तर द्यायचं आहे, पण मला हा प्रश्न तुम्हाला विचारते, लोक काय म्हणतील त्या टाईपमध्ये आहे म्हणून. तुम्ही पहिला सांगा की 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टला वक्तृत्वमध्ये तर तुम्ही होताच लहानपणापासून, पण असं काही इन्सिडन्स किंवा असे काही प्रोग्राम्समध्ये वगैरे तुम्ही भाग घेतलेला का, आणि घेतला असेल तर त्याच्यावेळीचा एक चांगला एक किस्सा एक आपल्या भावांना किंवा बहिणींना सांगू शकता का? तर कॅमेराकडे फेस करून तुम्ही सांगू शकता सर. तर किस्सा असं मी सांगितलं सर्वेसर, तर तसा किस्सा सांगण्याआधी मला एक आठवण सांगायची आहे. ज्यावेळेला शाळेत जायचो आम्ही तर लहानपणी एक लगबग असायची, सकाळी उठल्यानंतर 26 जानेवारी असेल किंवा 15 ऑगस्ट असेल, सकाळी लवकर उठायचं आहे, चांगले कपडे घालायचे आहेत, बूट बीट घालायचं आहे, सॉक्स बिक्स घालायचं आहे. आदल्या दिवशीची आठवण म्हणजे रात्री झोपताना मम्मी आमची आपले जे शाळेत दिलेले बूट असायचे तर त्या बुटाला तेल लावून पॉलिश करायचं, म्हणजे ते चमकतात, शाईन येते, त्यामुळे ते काळं बूट चमकून दिसायचं. आणि इस्त्री वगैरे असला काही प्रकार नव्हता, त्यामुळं आवर्जून
ते तांब्या जो असायचा आमच्या इकडे पाण्याचा, तर त्याच्यात ते कोळसा घालून सकाळी कपड्यांवरती फिरवून जरासा कडक लुक येण्याचा प्रयत्न कपड्यांना हे करून मग आपण शाळेत जायचो. तर असा एक तो प्रसंग आवर्जून 15 ऑगस्ट 26 जानेवारी आलं की आठवतो आणि लगबगीनं शाळेत जाणं. मात्र जसं आज आपण बघितलं तर आमच्या आजच्या एपिसोडमध्ये पण तुम्हाला जाणवेल की अनेक डान्स वगैरे झाले मुलांचे 26 जानेवारीच्या निमित्तानं. अगदी असंच आम्ही 27 नंबर शाळेमध्ये होतो, रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन, तर तिथूनसुद्धा दरवर्षी काही ना काही उपक्रम असे घेतले जायचे. आणि त्याचबरोबर वेगवेगळे डान्स असेल आणि सगळ्यात तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझा आवाज गोड नसला तरीसुद्धा इचलकरंजीमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून समूह गायनमध्ये आमचा प्रथम क्रमांक आलेला आहे, समूह नृत्यामध्ये सुद्धा आमचा प्रथम क्रमांक आलेला आहे. तर याचा मला अभिमान आहे. तर सर्वेश सर, तुमचा असं काय प्रसंग तुम्हाला सांगू वाटतो की जो महत्त्वाचा आजच्या दिवशी? हां, नक्कीच. कारण हा प्रश्न मला विचारा म्हणूनच मी हा प्रश्न तुम्हाला विचारलेला. कारण मला आज खरंच खूप छान वाटलं जेव्हा आम्ही आमच्या भरपूर 2-3 मॅडम पण आहेत जे आमचे व्हिडिओ बघतात सर, आणि त्यांना देखील बघून मला खूप भारी वाटलं. आज ग्राउंड रिपोर्टिंग करायला जेव्हा आम्ही आमच्या इथं इचलकरंजीमध्ये राजाराम स्टेडियमवरती गेलेलो तेव्हा त्या ग्रुपमध्ये आमची देखील शाळा होती, माई बाल विद्या मंदिर. आता माझी ती शाळा म्हणजे मी 1ली ते 4थी शाळेत शिकलो होतो आणि आज जसं तो ग्रुप आलेला तसं एकेकाळी मी यायचो त्या ग्रुपमधून. त्या मॅडम बघत असतील मला, मी समूहगीतमध्ये असायचो, माझा आवाज गोड होता, समूहगीतमध्ये असायचो समूहगीतमध्ये असायचो. डान्समध्ये तर लहानपणापासून डान्समध्ये मी कायम ग्रुपमध्ये असणार आणि लीडला पुढंच असणार. म्हणजे आपल्याला ही फेमची सवय आधीपासूनच आहे सर. मग लहानपणापासून वेगवेगळे 15 ऑगस्टला डान्स असतील किंवा 26 जानेवारीला वेगवेगळे समूहगीत असतील, तर ते कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबा दुसऱ्या शाळेत जायचं. ते इंटर कॉलेजेस वगैरे कार्यक्रम असतात, जसं की आता इथं कार्यक्रम होता तसा, तर तिथं जायचं, आपल्या शाळेला रिप्रेझेंट करायचं. सकाळी लवकर आवरून तुम्ही म्हटलात असं की बाबा प्रॉपर शर्ट चड्डी असायची त्यावेळी, पांढरा शर्ट पांढरी चड्डी, आमच्या शाळेचा गणवेश त्यावेळी शनिवारचा, तर पांढरा शर्ट पांढरी चड्डी, शूज घालायचो पांढरे. आणि रिक्षावाले मामा आणायला यायचे, त्यांच्यासुद्धा रिक्षाला एखादा झेंडा लावलेला असायचा त्या दिवशी. ते वातावरण एक वेगळंच असायचं काइंड ऑफ. आता थोडंसं कमी झालं आहे पण अजूनही वातावरण तसं चांगलं आहे. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला अजूनही आपल्याला ह्या स्वातंत्र्यवीर लोकांची आठवण येते. याच्यावरूनच कळतं की कुठंतरी वातावरण अजून देखील चांगलं आहे. माझी विश अशीच आहे की हे अजून वाढलं पाहिजे. जसं आज मला माझ्या लहान शाळेतल्या मुलांना वगैरे बघून वाटलं की माझ्या मुलांना म्हणजे माझ्या शाळेतल्या मुलांना तुम्ही लगेच जोक क्रॅक करला, मला वाटलं की बाबा तिथं परत मी गेलो त्या टाईममध्ये. तसंच तुम्ही त्या टाईमचं जे असाल जरा आठवत असाल वगैरे वगैरे. मी म्हणतो हनुमान सरांना जरा बसवा सर, आणि तुम्ही जरा एक मिनिट कॅमेरा घ्या. तर हनुमान सरांना मला एक विचार तुम्ही की तुमचं एज किती आता? माझं 30 कंप्लीट आहे. आता 30 वर्षाचे तुम्ही झालात. 30 वर्षामध्ये असं काय तुम्हाला आठवते का की शाळेत वगैरे 15 ऑगस्टला किंवा 26 जानेवारीला काय काय व्हायचं तुमच्या शाळेत? कुठल्या शाळेत तुम्ही होता किंवा त्या शाळेत काय व्हायचं आठवतं तर पटकन आपल्या मित्रांनी. इकडं मी 23 नंबर शाळेत होतो, नेता सुभाषचंद्र बोस घरात तिथं होतो. आमचं पण असंच रेग्युलर सकाळी 6ला 6:30 वाजता म्हणजे सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करायची. 7 वाजता आपलं झेंडावंदन असायचं, ग्राउंडवर जायचं, एका लाईनीत थांबून वगैरे सगळं आपलं झेंडावंदन झाल्यानंतर परत स्टेडियमकडे जाणं हे फिक्स आमचं होतंच दरवर्षी ठरल्याप्रमाणे. तिथून जायचं, तिथून जाऊन स्टेडियमवरती सगळा कार्यक्रम पाहायचा, पाहून तिथनं दुपारी 12पर्यंत मग घरी यायचं. याचं असंच ठरलेलंच असायचं. आणि जिलेबी बिस्किट पुडा वगैरे तसलं काय नव्हतं शाळेत तुमच्या? शाळेमध्ये खाऊ म्हणून काहीतरी द्यायचे, कधी कधी लाडू वगैरे द्यायचे, कधी ते लहान छोटा पार्लेजीचा बिस्किट पुडा असायचा, असं दरवेळी खाऊ वाटप असायचंच. मग तेव्हा तुम्हाला लाडूवर तुम्ही गप बसत होता, मला जिलेबीला पाठलाय, तुम्हाला काय वाटतं याच्यावर? होय, लहानपणी लाडूवर भागायचं. आता मोठे जिलेबी, तुपातले जिलेबी लागतात. नाही, आता मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आता हे शूट व्हायच्या आधी सरांना जिलेबी खाऊ घातलंय, समोसे खाऊ घातले, मग सर शूटला बसले. म्हणून म्हटलं तुम्हाला काय वाटत नाही दया येत नाही? ते समोसे माझी होती, जिलेबी तुमची होती, हे मान्य करा पहिला. पण दया येत नाही का तुम्हाला अशी काय? दया म्हणजे काय असं खाणं आहे आपलं. जैन जय महाराज. जैन जय. अशी सर तुम्ही या, तुम्ही जावा तिकडे. आता आम्ही शेवट करतो आज व्हिडिओचा. आता कॅमेरा करतो सर. बोला सर. तर सर मी तुम्हाला शेवटाकडे जात असताना असा प्रश्न विचारू इच्छितो. प्रश्न नाही तर तुम्ही भारत देशाचे एक सुजाण नागरिक आहात.
आहात. APJ अब्दुल कलाम म्हटले होते, हा देश महासत्ता होईल तर तरुणांच्या बळावरती. मारू नका की नीट सांगा की मग नीट सांग की. आपला जगातला सगळ्यात तरुणांचा देश आहे, तर एक तरुण म्हणून देशासाठी किंवा देशातल्या तरुणांनी देशासाठी असं काय करणं गरजेचं आहे असं काही वाटतं तुम्हाला? सगळ्यात पहिला तर मित्र चांगली करायला शिका, सगळ्यात पहिली गोष्ट. कारण तरुणाईला सध्या मैत्रीचा शाप लागला असं म्हणतात. आणि मी काय मोठं सांगत बसणार नाही, पण खरंच आपल्या जवळची साईडची मित्र जसे असतात तसं आपण बनत जातो, फसतो आपण कधी कधी. त्यामुळं आपण मैत्री करताना विचार करून केलं पाहिजे, त्या मैत्रीवर विश्वास ठेवला पाहिजे की नाही ठेवला पाहिजे ते आपण बघितलं पाहिजे. कारण ते सवंगडी कशा असतात तसंच आपण वागायला लागतो. जर ते जास्त व्यसनी वगैरे असतील किंवा जास्त त्यांना काही खराब सवयी असतील किंवा त्यांचा स्वभाव चांगला नसेल, त्यांचं कॅरेक्टर चांगलं नसेल, त्यामुळे मग आपलं पण ते खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुजाण नागरिक म्हणून मला हेच वाटतं की आपण मैत्री करताना विचार करून चांगले मित्र केले पाहिजे. तर सर आपण व्हिडिओचा एंड आपण असा करूया की तुम्हाला आवडतं कोणतंही एक देशभक्तीपर गीत किंवा देशावरचं एखादं गाणं, एवढी गाणी आहेत त्यातलं एखादं कडवं तुम्हाला आवडतं ते तुम्ही एकदा म्हणा आपल्या प्रेक्षकांसाठी. तुमचा आवाज गोड आहे, तुम्ही गाणं चांगलं गाताय. म्हणा वेळ तुम्ही एखादं काही म्हणा, छान वाटतं. तसं तर जनगण मनशिवाय आपली दुसरी गाणी म्हणायची सवय नाही आपल्याला, पण तरी पण तर एक गाणं जसं की मला जसं आठवतंय तसं लता मंगेशकर यांनी गायलेलं आहे हे गाणं. तर ए मेरे वतन के लोगो, तर त्याचं थोडेसे 2 ओळी. ए मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. तर बस एवढंच आजच्या दिवशी महत्त्वाचं आहे, कारण आजच्या दिवशी सगळ्या त्या वीर जवानांना आठवलं पाहिजे, कारण ते होते किंवा ते आहेत म्हणून आपण आहोत, मला असं वाटतंय. सर्वेश सर तुमच्यासुद्धा गोड आवाजामध्ये एखादं गाणं होऊन जाऊ द्या. आता मला लिरिक्स आठवणार नाहीत ॲक्च्युली, पण आपला एक तुम्ही एवढं म्हणताय आणि आपल्या व्हिडिओचा पण शेवट करायचा आहे म्हणून. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ओके.